तिला बातमी टेन्शन वाढवणारी, कारण आता जीबी सिंड्रोमने संपूर्ण राज्यभराचं टेन्शन वाढवलं। जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा 100च्या पुढे गेलेला आहे। पुण्यातल्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होतीये आणि आठवड्याभरामध्येच पुण्यातल्या रुग्णांची संख्या 101 वर गेली आहे। एकाच दिवसात पुण्यात 28 रुग्णांची नोंद झाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय जर आपण बघितलं तर यातल्या 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, ते व्हेंटिलेटरवर आहे। पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी घेतला, बघूयात। पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 100 पार गेलेली आहे आणि त्या संदर्भात खरं तर आता पालिका प्रशासन अलर्ट झालं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये आता जीबीएस रुग्णांवर उपचार जे आहेत ते केले जाणार आहेत। या ठिकाणी एक स्पेशल वॉर्ड जे आहे ते जीबीएस रुग्णांसाठी बनवण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की कालची आकडेवारी खरं तर शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड या तिन्ही शहराची मिळून जवळपास 101 रुग्णांची नोंद जी आहे ती झालेली आहे। पुणे महानगरपालिका हद्दीत 14 रुग्ण आहेत, त्यामुळे खरं तर महानगरपालिकेच्या वतीने सतर्कता म्हणून या ठिकाणी कमला नेहरूमध्ये उपचाराची खरं तर सोय करण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर खर्च जो आहे तो 5 लाखापेक्षा अधिक होत असल्याने रुग्णालयांचा खर्चही आता महानगरपालिका करणार असल्याचा निर्णय जो आहे तो महानगरपालिका आयुक्तांनी घेतलेला आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर आपण पाहतोय जीबीएसने आता सर्वांचं टेन्शन वाढवलेलं आहे। जीबीएस रुग्णांची संख्या 100च्या पुढे गेलेली आहे। तर गुलेनबेरी सिंड्रोम हा आजार नेमका कसा होतो, या आजाराची लक्षणं काय आहेत आणि हा आजार होऊ नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यायची आहे, आपण या संदर्भात अपडेट घेऊयात पुढे ग्राफिक्सच्या माध्यमातून। गुलेनबेरी सिंड्रोम कॅम्पिलोबॅक्टर जीवाणू यासाठी कारणीभूत असल्याचं बघायला मिळतंय। दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यावरती कॅम्पिलोबॅक्टरचा संसर्ग देखील होत असतो। संसर्गामुळे अतिसार आणि अतिपोटामध्ये वेदना सुद्धा होतात। 1 ते 3 आठवड्यांच्या आत जीबीएसचं निदान होत असतं। लक्षणं आपण पाहतोय अतिसार, पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या ही मुख्य लक्षणं खरं तर या आजाराची आहेत। गुलेनबेरी टाळण्यासाठी काय करायचं, तर पाणी उकळून थंड करून प्यायचंय किंवा बाटली बंदच पाणी प्यायचंय। शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणानं हात स्वच्छ धुवायचे। भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खायला हवी। मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा आणि मगच खा। जर तुम्हाला गुलेनबेरी सिंड्रोम टाळायचा असेल तर हे करणं अनिवार्य आहे। कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी किंवा मांस खाणं, मासे खाणं टाळा। तर या आजारापासून जर तुम्हाला सावध राहायचं असेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं हे आपण पाहिलं। याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स टॉप 50 बातम्यांच्या माध्यमातून वेगवान स्वरूपात। तामिळनाडूमध्ये एका ऑटो चालकानं दुचाकीवर बसलेल्या मुलांना हातानं मारण्याचा प्रयत्न केलाय। ऑटो चालक एका भरधाव गतीने सायकलवरून जात असलेल्या मुलाच्या जवळपास आलेला आहे आणि ऑटो चालकानं अचानक त्या मुलाला धडकण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्या या अतिरेकामुळे ऑटो उलटली आणि चालक स्वतःच मात्र खाली पडलेला आहे। सुदानमधील एल फैशर शहरामध्ये एका सौदी रुग्णालयावर मोठा दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात 70 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस यांनी सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे। स्थानिक अधिकाऱ्यांनी हा हल्ला विद्रोही रॅपिड सपोर्ट फोर्सने केल्याचा दावा केलाय। राजगुरुनगर शहरात कापड दुकानात ऑफरसाठी महिलांची झुंबड उडाली। तर 26 जानेवारी निमित्त महिलांसाठी ₹1 ड्रेस ही स्कीम लावली। मात्र महिलांना ड्रेस न देता कापड व्यावसायिकांना दुकान बंद केलं आणि त्यामुळे महिला आक्रमक झाल्या। नवी मुंबईकर असलेले प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना प्रतिष्ठित पद्मश्री या राष्ट्रीय पुरस्कारानं आता सन्मानित करण्यात आलंय। अच्युत पालव यांनी कला क्षेत्रामध्ये विशेष सुलेखनमध्ये देशासह विदेशात उल्लेखनीय कार्य केलंय।
पुण्यात आता गे डेटिंग ॲपचा वापर करून गैरवापर करून लोकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. पुण्यातली नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या पथकानं आरोपींना अटक केली. ही टोळी या ॲपद्वारे गे व्यक्तींना संपर्क करायची, त्यानंतर निर्जन स्थळी त्यांना बोलवायची, त्यांना मारहाण करायची, पैसे उकळायची, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू लुटत होती आणि या टोळीला आता पोलिसांनी जेरबंद केलं. टोरेस या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत मोठी कारवाई केली आहे. टोरेसच्या सीईओला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टरला लोणावळ्यातून अटक झाली. आपणच टोरेसचा घोटाळा उघड केलाय असा दावा तौसिफ रियाजनं केलाय. पूर्णवेळ पगार देता येत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्या, ही मागणी पुण्यातील एका प्राध्यापकाच्या कुटुंबानं केली. पुण्यातील विभागीय संचालक कार्यालयात त्यांनी बाहेर उपोषण सुरू केलं. मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, ही भूमिका प्राध्यापक ठोंबेंची आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद इटलीच्या यानिक सिनरनं पटकावलं. हे त्याचं सलग दुसरं ऑस्ट्रेलियन विजेतेपद आहे. एकूण तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. तर अंतिम सामन्यातील इटलीच्या सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर इव्हरेव याचा पराभव केला. नाशिकमध्ये होत असलेल्या रणजी ट्रॉफी 2024-25 स्पर्धेत रविवारी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघानं दणदणीत विजय मिळवला. तर महाराष्ट्रानं कृणाल पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बडोदा संघाला 439 धावांनी पराभूत केलं. महाराष्ट्राचा हा 6 सामन्यातला दुसरा विजय आहे. रविवारपासून ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये ISPL क्रिकेट सामन्यांच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यावेळेस माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता अभिषेक बच्चन आणि आशिष शेलार उपस्थित राहिले. मलेशियात 19 वर्षांखालील महिला T20 वर्ल्ड कप सुरू आहे आणि या स्पर्धेत भारतानं रविवारी सलग 4थ्या विजयाची नोंद केली. भारतीय महिला संघाने रविवारी सुपर 6 फेरीमध्ये बांगलादेशाला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. भारताने अवघ्या 43 चेंडूंमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. BMWने भारतात 2 कार लॉन्च केल्या, X3 आणि इलेक्ट्रिक iX1 LWB. दोन्ही व्हेरियंटमध्ये असलेल्या X1 ची किंमत 49 लाख रुपये तर X3 व्हेरियंटची किंमत 75,80,000 इतकी आहे. BMW या इलेक्ट्रिक व्हेकल नंतर लवकरच LWB SUV लॉन्च करू शकतो. दक्षिण नायजेरियामध्ये पेट्रोल टँकरच्या भीषण स्फोटात 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 10 जण जखमी झाले. दक्षिण पूर्व राज्यातील एनुगू ओनिच्चा या एक्सप्रेसवेवरती पेट्रोलचा टँकर त्याचं नियंत्रण सुटलं आणि इतर वाहनांवर आदळला. आग लागली. टँकरचे ब्रेक निकामी झाले अशी प्राथमिक माहिती आहे. आयुर्मान संपलेल्या बेस्ट बस टप्प्याटप्प्यानं भंगारात काढल्या जात आहे. सध्या कंत्राटी बसची संख्या 1935 आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या 110 बस जानेवारीमध्ये भंगारात काढल्या जातील. फेब्रुवारीमध्ये 205 बस भंगारात काढल्या जातील. भविष्यात स्वमालकीच्या केवळ 251 बस बेस्टकडे शिल्लक राहतील. पुण्यातल्या एम्प्रेस या गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शनाचा आजचा अखेरचा दिवस. काल रविवार असल्यानं नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली. विविध रोपांची खरेदी, हुरडा पार्टी आणि विविध खाद्यपदार्थांवर ताव मारल्याचं बघायला मिळालं. प्रवासी वर्गाची वाढती संख्या लक्षात घेता वसई भाईंदर रोरो सेवेच्या नव्या 6 फेऱ्या वाढवण्यात आल्या. वसई भाईंदरमधील चाकरमानी वर्गाला दिलासा यामुळे मिळणार आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, कारण कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेने सुरू झालाय. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सीलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण झालंय. तेव्हा आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 12 मिनिटांमध्ये शक्य होणार असल्याचं आपण पाहतोय. एकंदरीत आपण पाहतोय वांद्रेवरून मरीन ड्राईव्ह आता केवळ 12 मिनिटांमध्ये तुम्हाला गाठता येणार असल्याचं आपण बघतोय. यावेळेस जर आपण पाहिलं तर कालच या कोस्टल रोडचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर हा कोस्टल रोड पूर्णपणे सेवेत सज्ज झाला आहे. मुंबई किनारी रस्ता म्हणजे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. कोस्टल रोड आता वांद्रे वरळी सी लिंकला पूर्णपणे जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे वांद्र्यावरून आता मरीन ड्राईव्हचा प्रवास आता अवघ्या काही मिनिटात होणं शक्य आहे. आपण याचा रियालिटी चेक करणार आहोत. 8:17 झालेली आहेत आणि आपण वांद्रे वरळी सिलिंगच्या वांद्र्यावरून निघालेलो आहोत आणि नेमकं आपल्याला मरीन ड्राईव्हला पोचायला किती वेळ लागतो याचा आपण रियालिटी चेक करत आढावा घेणार आहे.
वांद्रे वरळी सिलिंगच्या वांद्रे बाजूने सुरुवात करत आपण कोस्टल रोड मार्गे अवघ्या 12 मिनिटात मरीन ड्राईव्हवर दाखल झालोय। जो प्रवास करायला आधी अर्धा ते पाऊण तास लागायचा तो प्रवास आता अवघ्या काही मिनिटात शक्य झालाय। त्यामुळे गर्दीच्या वेळात देखील जलद प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। तर एकंदरीत आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास जो आहे तो 12 मिनिटांमध्ये आता शक्य होणार आहे। मुंबईमधला कोस्टल रोड जो आहे तो पूर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे। कसा आहे हा कोस्टल रोड, तर याची लांबी 10.58 किलोमीटरची आहे। सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहनांसाठी हा कोस्टल रोड खुला असणार आहे। एकूण 6 मार्गिका इतर ठिकाणी तर बोगद्यात मात्र 6 मार्गिका असणार आहे। बस आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका सुद्धा यामध्ये असणार आहे। भारतातील पहिले भूमिगत 2.7 किलोमीटर लांबीचे 2 स्वतंत्र जुळे बोगदे या महामार्गामध्ये आहेत। असा हा कोस्टल रोड बनवण्यात आलेला आहे जो की मुंबईकरांच्या सेवेसाठी आता सज्ज झालेला आहे। आणि यानंतर एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आणि हायवेवरती आज पुन्हा ब्लॉक आहे। पुलाचा गर्डर बसवण्यासाठी हा वाहतूक बदल आहे तो केला जातोय। मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवरती हे काम दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये असणार आहे। या दरम्यान मुंबईकडून पुण्याकडे येणारी ही वाहतूक जी आहे ती लोणावळ्यातल्या कुसगाव येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवण्यात येणार आहे। आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाबरोबर इतरही भाजीपाला पिकांची शेती करण्यावर भर दिला जातोय। जिल्ह्यातल्या जोगी साखरा परिसरातील शेतकरी दरवर्षी कारले पिकांची लागवड करताय, तर गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या भागात कारले पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे। सातारा जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील 100% पेरणी झाली आहे। यामध्ये सर्वात जास्त रब्बी ज्वारीची 1 लाख हेक्टर लागवड झाली आहे। परतीचा बिगर मोसमी पाऊस झाल्याने ज्वारीची उगवण आणि वाढ सुद्धा झालेली आहे। जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बीच्या पेरणी क्षेत्रात तब्बल 71,000 हेक्टरने पेरा वाढला। रब्बीला चांगलं पोषक वातावरण मिळत असल्यानं रब्बीचं उत्पादन सुद्धा वाढणार असल्याचं पाहायला मिळत आहे। धुळ्यात रिकव्हर केलेला चोरीचा मुद्देमाल पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मूळ मालकांना वितरित करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षभरातील चोरी गेलेले सोन्या चांदीचे दागिने परत मिळवण्यात धुळे पोलिसांना यश आलं। सोन्या चांदीचे दागिने याशिवाय स्मार्टफोन्सचा यामध्ये समावेश असल्याचं कळत आहे। नांदेडच्या माहुरगड या ठिकाणी भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे। माहुरगड या ठिकाणी भगर खाल्ल्यानं 52 भाविकांची प्रकृती खराब झालेली आहे आणि चक्करचा त्रास या भाविकांना होतोय। उलट्या आणि मळमळ देखील होते। 52 पैकी 4 भाविकांची प्रकृती गंभीर आहे। या सर्व भाविकांवर माहूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उद्यान शाखेमार्फत नागपूरच्या विधान भवन परिसरात 50व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाचं आयोजित करण्यात आलंय। या पुष्प प्रदर्शनात 45 स्पर्धकांच्या एकूण 6 विभागांमधील विविध उपविभागांतर्गत 800 प्रवेशिका दाखल झालेल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीने गेली 7 दिवस भारतीय संविधानाच्या महावाचनाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। 26 जानेवारीच्या दिवशी 1111 विद्यार्थ्यांनी सलग 7 दिवस 4 तास संविधान महावाचन केलं। या महावाचनाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा करण्यात आली। जय जवान, जय किसान, जय
धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकाचं आमरण उपोषण सुरू असल्याचं पाहायला मिळालं। या आंदोलक जवानांची यावेळेस राज्याचे पणन आणि शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतली। रावल यांच्या म्हणण्यावरून या जवानांनी उपोषण मात्र मागे घेतलं असल्याचं बघायला मिळालं। चेंबूरमधल्या SRA बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली। अग्निशमन दलाकडून संपूर्ण बिल्डिंग रिकामी करण्यात आली। अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। यवतमाळच्या पाटणबोरीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली। 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। 38 जणांना या दरम्यान अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे। सुनते जाओ सब पैक है। मोठी बातमी, सैफवरील हल्ला प्रकरणात आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला आकाश कनोजिया चांगलाच अडचणीत सापडलाय। मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्ध्वस्त केलंय असं आकाश म्हणतोय। या संदर्भात आकाश कनोजिया याच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी केली। पाहूयात या दरम्यान आकाशने नेमकं काय सांगितलं। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी छत्तीसगडच्या दुर्ग येथून आकाश कनोजिया नावाच्या तरुणाला तिथल्या RPF पोलिसांनी ताब्यात घेतलं। बॉस, माझा कसं झालंय माहिती आहे काय, हा केसबद्दल पहिलं तर माझा जॉबवरून मला काढून टाकले आणि सेकंड तर माझं लग्न तुटलं आणि जे काही केलं होतं अगेंज मॅरेज बोलतात ना, ते आपल्या हल्दीसाठी, ते अगेंजमेंटसाठी त्याला पैसे पण माझा खर्च झाले। माझं लग्न तुटला, माझं काम गेलं, माझा जॉब गेला, माझं नाव खराब झालंय। मला पोलिसांनी बोलवला, पोलिसांनी फोटो पाठवले होते की आकाश तू ओळखतो काय, तर मी बोला मला सारखा दिसतोय पण मी आहेच नाही। उसके घर वाले लोग ने मुझे बोला करके दोबारा यहाँ पे फोन नहीं करना और हम लोग कोई रिश्ता रखेंगे नहीं तुम्हारे साथ में, और ना हमारे को कोई रिश्ता रखना है अभी तुम्हारे साथ में, ना कोई हम रिश्ता बनाएंगे अभी। वजह क्या बताया उन्होंने? वजह यही बताया करके तुमने सैफ अली खान पे ऐसा किया अटॅक, आणि आता माझं जे नाव खराब झालंय ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावणसह सचिन गाड, साम TV, मुंबई। तर हा संशयित होता, मात्र त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, लग्न मोडलेलं आहे हे आपण पाहतो। यानंतर पुढे एक मोठी बातमी, दोन नेत्यांमधील राजकीय वाद नवीन नाहीये, मात्र आता हे वाद गंभीर वळण घेत आहे। देहरादूनमध्ये भाजपच्या माजी आमदारानं विद्यमान आमदाराच्या संपर्क कार्यालयावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलाय। माजी आमदार कुंवर प्रणव यांनी आमदार उमेश कुमार यांच्या कॅम्प कार्यालयात गोळीबार केला। या गोळीबारामध्ये 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि यावेळेस कार्यालयाची तोडफोड झाली आहे। राजकीय वादातून गोळीबार केल्याचा आरोप सुद्धा या दरम्यान केला जातोय। पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 2 महिन्यांपूर्वी प्रचंड भाव होऊन गेलेला शेवगा घाऊक बाजारात 40 रुपये प्रति किलो दरानं सध्या विकला जातोय, उपलब्ध आहे। किरकोळ बाजारात तो 60 रुपये प्रति किलो दरानं विकला जात असल्याचं देखील पाहायला मिळतंय। बाजारातील गवारची आवक कमीच आहे, भावही टिकून आहे। तर राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादित दिसतीये। इतर पालेभाज्याची आवक वाढली आहे, मात्र गवार भाव राखून आहे। नांदेड बाजारपेठेत टोमॅटोसह कोबी, वांगी, मिरची आदी फळभाज्यांचे दर जे आहेत ते सध्या कोसळले। फळभाजी उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत। तर यावर्षी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं, त्यामध्ये सर्वात जास्त फटका फळभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात पपई तोड सुरू झालेली आहे। पपईला चांगला दर मिळत असल्याचं देखील बघायला मिळतंय। एकंदरीत पपईला 11 रुपयांचा दर मिळतोय। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयानं तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला। जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना QR कोड द्यावा लागेल, तो तपासून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करावा, हे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। सातारा जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील 100% पेरणी झाली आहे। यामध्ये सर्वात जास्त रब्बी ज्वारीची 1 लाख हेक्टर लागवड झाली आहे। परतीचा बिगर मोसमी पाऊस झाल्यानं ज्वारीची उगवण आणि वाढ सुद्धा झालेली आहे।